सतीश भोसले उर्फ खोक्याची पोलिसांकडून शाही बडदास्त ठेवली जातीये। या प्रकरणी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे। खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलंय। त्याचबरोबर ठाणेदाराला कारण दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे। पाहूया। सतीश भोसलेला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट। पोलीस कर्मचारी खोक्याच्या दिमतीला। खोक्याला मदत करणारे 2 पोलीस निलंबित। हा व्हिडिओ पहा। कार्यकर्त्यांच्या गराड्यात पोलिसांसमोर बसून जेवणावर ताव मारणारा, निवांत फोनवर बोलणारा हा सतीश भोसले आरोपी आहे। वन्यजीवांची शिकार आणि 2 व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। मात्र कोठडीत सुद्धा खोक्याचं रुबाब काही कमी झाला नाहीये। अगदी आपणच सगळा कारभार पाहतो अशा आविर्भावात खोक्या आहे। आणि विशेष म्हणजे पोलीस देखील त्याची हाजी करताना दिसतात। या व्हिडिओमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्याला सुनावणीसाठी जेल बाहेर आणल्याचं दिसतंय। पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्या जेवणावर ताव मारतोय। जेवणासाठी बिर्याणीचा सुग्रास बेत असल्याची माहिती समोर आली आहे। व्हिडिओमध्ये खोक्याबाई बिनधास्त फोनवर बोलताना दिसतोय। पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी गप्पाही मारल्या। हा व्हिडिओ सोमवारी दुपारी चित्रित करण्यात आल्याची माहिती आहे। खोक्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली। या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेत 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन केलंय। विनोद सुरवसे आणि कैलास खटाणे अशी त्या कर्मचाऱ्यांची नाव आहे। यामध्ये आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिलाय। जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे 2 अंमलदार आहेत त्यांचं वर्तन, त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असलेला खोक्या सध्या जेलमध्ये। व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून पोलिसांचा हा कारभार आता कळलाय। कुख्यात आरोपीसाठी पोलीस प्रशासन इतकं लोटांगण का घालतंय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। बीड पोलिसांच्या या कारभारावर सरकार आता काही कठोर निर्णय घेईल का हे पाहावं लागेल। विकास माने, झी24 तास, बीड।